अमरावती लोकसभेचा निकाल लागण्याच्या एक दिवसापूर्वी उमेदवार काय करतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत। आम्हाला महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे हे एका खाजगी रुग्णालयामध्ये भेटले आणि ते त्यांची जनसेवा सुरू आहे। त्यांच्या मतदारसंघाचे जे रुग्ण आहेत त्यांना घेऊन ते या रुग्णालयात आलेले। आपल्यासोबत बळवंत वानखेडे आपण त्यांच्याशी बोलूया। उमेदवारांची धाकधूक सुरू आहे, 3 महिने तुम्ही उन्हातानात फिरले, प्रचार केला, आम्हाला असं वाटले तुम्ही आता रिलॅक्स असेल आणि वाट पाहत असेल। नाही, निश्चितच मी पूर्ण रिलॅक्स होतो आणि ज्या दिवशी मतदान संपलं त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी जे काही माझे सामाजिक कामं आहेत, कार्यक्रम आहेत, काही जनसेवा आहे, ते सातत्यानं ज्या पद्धतीनं पहिल्यांदा सुरू होती त्या पद्धतीनं सातत्यानं ते सुरू ठेवली आणि आज तागायत ते सुरूच आहेच। आजसुद्धा मी आमचे अशोकभाऊ लोटिया यांचं ऑपरेशन आहे, त्यांना ऑपरेशनसाठी आज घेऊन आलो आणि थोड्या त्यांचं ऑपरेशनसुद्धा होईल। तर हा जो माझा मतदान संपल्यानंतरचा जो कालखंड आहे त्यात एकाही दिवसाचा आणि एकाही तासाचा खंड न पडता पहिल्या जसा तर सातत्यानं चालू आहे। मग ते कुठलंही काम असेल, मग जनसेवेचं असेल, कुठल्या सुखदुःखाच्या प्रसंगातलं असेल, किंबहुना कोणाच्या कामाचं असेल, तर ज्या पद्धतीनं कामाले काल मेळघाटमध्ये जाऊन आलो। मेळघाटची जी परिस्थिती आहे तिथं पाण्याची जी काही हे आहे ती परिस्थिती पाहून आम्ही आलो। संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलणं केलं, जे की त्यांना आज दिलासा देणं गरजेचं होतं। खूप मोठी पाणी टंचाई आहे तिथं, 2-2 दिवस 3-3 दिवस म्हणजे त्या रांगेत राहावं लागते। उद्या लोकसभेचा निकाल आहे, काय वाटते तुम्हाला? नाही, विजय हा आपला निश्चितच राहील, यात काही कुठलीही शंका नाही। कारण लोकांनी जे मतं दिले, लोकांनी जी माझ्यासाठी जे काही काम केलं, मग महाविकास आघाडीतल्या प्रत्येक नेत्यांना म्हणा, कार्यकर्त्यांना म्हणा किंवा सामान्य माणसांना म्हणा, जे काही लोकसभा मतदारसंघात आहेत लोक, त्या सर्वांनी प्रत्येकाने त्यांनी असं घेतलं की निवडणूक ही आपली आहे, आपण उमेदवार आहोत, आपण ते मतदान केलं पाहिजे, करून घेतलं पाहिजे। इथपासून सर्वच लोकांनी केलं आहे। आज मतदान संपल्यानंतरही लोक सातत्यानं बोलतात की भाऊ विजय आपलाच आहे, गुलाल आपलाच आहे। म्हणजे हे जी काही लोकांची हमी आहे ती हमी निश्चितच त्यांची खरी राहील आणि ते ज्या ताकदीनं म्हणतात आपला विजय आहे, त्या ताकदीनंच त्यांनी काम केलं, म्हणून ते एवढ्या ताकदीनं लोक आज बोलत आहेत। एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीला 23 जागा आणि महायुतीला 24 जागा असं दाखवलेलं आहे, कसं पाहता? नाही, एक्झिट पोलच्या बाबतीतलं तुम्ही जे आतापर्यंत जे काही पाहिलं, खरे ठरतात, खोटे ठरतात, कसे ठरतात तर हे माहीत आहे आणि मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही कसे बनवले जात होतं। पण महाविकास आघाडीचा निश्चितच विजय आहे। आपण पाहिलं असेल, आम्ही लोक ग्राउंडवर राहतो, आम्ही लोकांमध्ये राहतो, त्यामुळे लोकांमधली भावना जी आहे, लोकांमधलं जे काही हे आहे ते आम्हाला सगळं समजते। एक याचे पत्रकार म्हणून आपण 100 लोकांपैकी 4 लोकांना 5 लोकांनाच विचारू शकता। आता इथं अमरावतीत 11,39,000 काही असं मतदान झालं समथिंग, आणि त्या मतदारापैकी तुम्ही विचारले लोकांना तर किती लोकांकडे जासाल? जास्तीत जास्त 10,000 लोकांकडे। आणि मतदान किती झालं? 11,39,000 मग ह्याच्यात फरक आहे ना तो। आणि आम्ही शक्यतोवर तेवढ्या लोकांपर्यंत नाही तरी आमचे लोक त्यांच्यापर्यंत असतात, ते लोक त्यांच्यापर्यंत असतात, म्हणजे जनरली आम्ही 11 लाख लोकांच्याही संपर्कात आहोत। पण केंद्रामध्ये मोदी सरकार येईल असं सगळ्या एक्झिट पोलमध्ये आले, तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? नाही, आता पहिले त्यांचा 400 पार आकडा होता, आता 400 पार बोलताना दिसतात काय? नाही दिसत। मग 400 पार जर बोलत नसतील तर मग आपण कुठंतरी समजून घेतलं पाहिजे। म्हणून ते काही नाही। आज राहुल गांधी आणि सोबतची महाविकास आघाडी आहे ती एकसंघ होती, भक्कम होती, सर्व नेत्यांनीच सगळे मतभेद बाजूला ठेवून पूर्ण देशभर काम केलं, म्हणून महाविकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे। हे होते उमेदवार बळवंत वानखेडे, जे मतदानची मतमोजणी उद्या होणार आहे, परंतु आज जर आपण बघितलं तर ते खाजगी रुग्णालयामध्ये जनसेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।